मी आत्ता खूप मोठी हिंदी सिरियल करणार होतो. माझं ऑडिशन झाले खूप मोठ्या चॅनलवर आणि मॉक टेस्ट झाले. तुला मी जसं दाखवलं कॉन्ट्रॅक्ट, सो ऑलमोस्ट कॉन्ट्रॅक्ट आला आणि मला रिवर्ट द्यायला थोडासा वेळ लागला. माहीत नाही ते माझ्या नशिबात मे बी नव्हतं, पण माझं असं होतं की मी त्या 4 दिवसात इतकं खुश होतो की म्हटलं आता राजा शिवाजी झाला, मीन्स सुख झालं. पहिली सिरियल बूम हिट, एवढं नाव मिळालं. राजा शिवाजीसारखा सिनेमा केला जो 100 करोडच्या वर, आणि त्यानंतर नशिबाने माझ्यापुढे इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आणली आहे की इतका मोठा ब्रँड आणि हिंदीमधला तो पण, त्याच्यामध्येवर लीड करायला मिळते मला, जे मी मराठीमध्ये केलं नाही मराठी टेलिव्हिजनला. सो मी खुश होतो की म्हटलं चला अल्टिमेट मे बी आपला लीड हिंदीमध्ये होता. पण समहाऊ ते वर्कआउट झालं नाही आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला तो एक्सपिरियन्स. त्यानंतर मग त्यांनी सिलेक्ट करून तुला नाही सांगितलं? हो रे, म्हणजे असा एक्सपिरियन्स आणि की कारण काय दिलं त्यांनी? माझ्या मेजरमेंट झाल्या, तिसऱ्या दिवशी शूट होतं, तिसऱ्या चौथ्या दिवशी Measurement पण झाले प्रमोशन. होते? हो, सगळं झालं. कॉन्ट्रॅक्ट दाखवलं ना तुला. सो रिवर्ट करणं बाकी होतं, कारण त्यांचं एक होतं की तो शो सोडू शकत नाहीस, तू शो जो आहे तो सोडू शकणार नाहीस. आणि ह्या काही गोष्टी होत्या ज्या मी म्हटलं की मी उद्या सकाळी तुम्हाला रिवर्ट करतो त्या गोष्टी. पण कुठला तरी एखादा मोठा हिंदीतला कलाकार, तो कुठल्या तरी चॅनलच्या प्रोग्रामिंग हेडला तो भेटला आणि त्यानंतर कळलं की हा तर फ्री आहे आणि तो अवेलेबल आहे या प्रोजेक्टसाठी. आणि मग त्यांना वाटलं की हा तर नोन फेस आहे, हा जाईल, आणि त्याचं कास्टिंग असं झालं. आणि माझं असं झालं की मी इतकी दिवस मग काय करत होतो. बरं, प्रोडक्शन वॉन्ट्स टू मी, प्रोडक्शन इतकं चांगलं, क्रिएटिव्ह हेड इतके चांगले, कास्टिंग डिरेक्टर इतके चांगले, चॅनलचं EP इतका चांगला की त्यांचं म्हणजे ज्यावेळेस माझं नाही झालं असं सांगितलं तर मला त्यांच्या चॅनलच्या EPचा फोन आला कि हाय कपिल, कि ऐसा मत सोचो कि आपको हम लोगों ने रिजेक्ट किया है, बस ये सोचो कि आप वहाँ पे सेलेक्ट नहीं हुए, उसके रीजन्स आपको भी पता है, बट फ्यूचर में काम करेंगे. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 सिरियलसाठी मला विचारलं. सो तो बोला कि मुझे तो बहुत पसंद आए थे आप, आपकी एक्टिंग भी अच्छी लगी थी और रोल के लिए परफेक्टली जा रहे थे, बट कुछ चीज़ें होती है जो नसीब में नहीं होती है, तो आप बुरा मत मानना. आणि मग ते सांगितलं की टच में रहेंगे, मैंने आपका नंबर लिया है. कारण ते तिकडे प्रोटोकॉल्स खूप फॉलो केले जातात ना, कारण कास्टिंग डिरेक्टर आपल्याकडे मराठीमध्ये कास्टिंग डिरेक्टर नाही आहे सिरियलसाठी. आपले क्रिएटिव्ह किंवा EPज आपलं कास्टिंग करतात, पण तिकडे कास्टिंग डिरेक्टर असतो. मैंने शुभम से आपका नंबर लिया है, तो टच में रहेंगे. सो इतकं त्यांनी कॉर्डियल गोष्टी सांगितल्या. पण आपल्याला असं होतं की माझ्यासाठी तर प्रोजेक्ट गेला ना यार, माझ्यासाठी तर ऑपॉर्च्युनिटी गेली. मी 3 दिवस डिप्रेशनमध्ये होते आणि तू फोन केला तर मी बोललो ना मी गावी चाललो यार, आता मी जाणार आहे, थोडं गावी जाऊन मस्त एन्जॉय करणार आहे. मला माहिती नाही, कारण मला इथे घरी बसावंसंच वाटत नव्हतं हा शो गेल्यानंतर. आणि मग मी नाराज होऊन घरी गेलो तर वडिलांनी मला बघितलं, त्यांना कळलं काहीतरी गोष्टी खटकल्यात. तर मी त्यांना बोललो की असं असं सिरियल खूप मोठी येणार होती माझी आणि त्याचा लीड रोल होता, हिंदीमधला लीड रोल, आणि माझं नाही झालं तिकडे. तर ते बोलले की, मग त्यांना कळलं की, ते बोलले की उठ. आणि माझ्या शेताच्या शेवटच्या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जायला आम्हाला काहीतरी 1.5 तास लागला, एक तास लागला. आणि त्या दरम्यान ते बोलले की ये आता हे बघ. मग ते मला सांगत होते हे आपलं हे इथे हे आहे, इथे हरभरे पेरलेले आहेत आपण, हा आपला ऊस आहे, याला ऊसाला पाणी असं असं जातं आहे, हे आंब्याची बाग आहे, या बागेला असं असं सगळं केलं जातं. ते हा विषयच काढला नाही त्यांनी. ते सगळं सांगत आम्ही नदीपर्यंत आलो. आणि मी थकलो रे. तर मी बोलला तर मी बसतो थोडा वेळ, पाणी पितो. तर ते बोलले इतकं सगळं आपल्याकडे आहे, कशाला तुला डिप्रेशन येतंय, कशाला तोंड पाडून बसलायस. किती छान, क्या बात आहे, क्या बात आहे, मस्त. नाही झालं. आमच्यासाठी तू जितकं केलंयस तितकं पुरेसं आहे. आमची छाती अशी फुलून आहे, तू अचीव केलेल्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत आमच्यासाठी. नाही झालं. सो माझं डिप्रेशनच गेलं तिकडे. कमाल. ते मला बोलले की एवढं आहे हे बघायला कोण नाही आहे, तू बाहेर तिकडे मुंबईला, विजय तिकडे त्याच्या राजकारणामध्ये, हे एवढं सगळं आहे आपल्याकडे, काय टेन्शन नको घेऊ. भाई त्या दिवसानंतर मी म्हटलं की हे जे पाठबळ आहे
हे राजा शिवाजीमुळे आहे. हेच हवं होतं आणि एक्झॅक्टली, म्हणजे वडिलांचा जो पाठीवर हात आपण म्हणतो ना, तो असा आहे.